श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला नमस्कार करून ज्याचे खोड वक्र आहे आणि ज्याचे शरीर मोठे आहे, हे देवा माझ्या सर्व कार्यांत तुझा आशीर्वाद देऊन सदैव विघ्नमुक्त कर। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 976। कथा करोनिया मोल जापे घेती, तेही दोघे जाती नरकामध्ये। ब्रह्म पूर्ण करा अखंड स्मरा राम नाम। मधुरवाणीच्या नका पडो भरी, जाल यमपुरी भोगावया। तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जीने धिगत्याचे। 976। हरिकथा करण्याचा जे मोबदला म्हणून द्रव्य घेतात, ते घेणारे आणि देणारे द्रव्य देणारे दोघेही नरकात पडतात, त्यांना अधोगती प्राप्त होते। म्हणून अखंड रामनामाचे स्मरण करा, पूर्ण ब्रह्माचा अनुभव घ्या। हरिनामाशिवाय इतर शब्दांच्या फंद्यात पडू नका। ते शब्द किती मधुर असले तरी तुम्हाला तारणारे नाहीत, यमलोकात नेऊन सोडतील आणि शासन भोगावे लागेल। भक्तीचे सामर्थ्य वाढवून ब्रह्मांड अपुरे करा। यत किंचित गरजेसाठी दुसऱ्यापुढे भीक मागणाऱ्याचे जीवनाचा धिक्कार असावा, असे तुकाराम महाराज म्हणतात। 977। गोड नावे क्षीर परिसाकरेचा धीर, तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्तिवीन। रुचीने दी अन्न ज्यात नसता लवण, आंधळ्याचे श्रम शिकविल्यांचेची नाम। तुका म्हणे तारा नाव तंबुऱ्याचा सारा। खीर फार गोड झाली असे आपण म्हणतो, पण त्या गोडीला साखरेचा आधार आहे। त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान भक्ती वाचून फिके आहे। अन्नाला मिठामुळे रुची येते, आंधळ्याला काही शिकवले तर त्याला शब्दाशिवाय काय कळणार। तंबोऱ्याच्या तारा हेच तंबोऱ्याचे मधुर स्वरूप आहे। त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाला मधुर भक्तीची जोड असणे भूषण आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात। 978। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शूरतत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग। अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि। 978। सर्वानुभूती भगवत भावाची अनुभूती होण्यास तुमचा अहमभाव समूळ नष्ट व्हावा लागतो, तेव्हा तुमच्या हृदयात परमेश्वर राहतो। असा क्रोधयुक्त योगीच खरा शूर आहे। सर्वाच्या ठिकाणी नम्र असल्यानेच पूर्णत्व येते। पाणी पातळ असल्यामुळे आपल्यापेक्षा जड वस्तूच्या तळाशी जाते व तेथेच स्थिर राहते। पाण्याचा हा गुण माणसाने घेतला तर हरिस्वरूपाला प्राप्त होतो, असे तुकाराम महाराज म्हणतात। 979। आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने, तसे न मनी माझे आता। गुणदोष पंढरीनाथा गावा मागील ओहळ, गंगा न मनी अमंगळ। तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती। 979। परीसाने आपल्या कर्तृत्वाने लोखंडाचे सोने केले, त्याप्रमाणे देवा माझे गुणदोष मनात न आणता माझा उद्धार करा। गावाच्या मागचा ओढा सांडपाण्याचा असला तरी गंगा त्याला सामावून घेते, त्याचा अव्हेर या करीत नाही। कस्तुरीच्या संगतीने मातीला सुगंध येतो। या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात, मी जरी हीन दीन असलो तरी संसारातून आमचा उद्धार कर, स्वीकार कर। 980। तर्कशिष्या मान दुधा म्हणे नारायण, एशी ज्ञानाची डोंबडे आशा विटंबली मुळे। उपदेश तो जगा आपण सोवळा इतका मागा, रसना शिष्णाचे अंकित तुका म्हणे वर्दळ स्पित। काही गुरु जेवणाच्या पंक्तीत ताक वाढायला आणले की शिष्याला आपल्याला भरपूर वाढायला सांगतात। दूध वाढायला आणले की नारायण नारायण असे म्हणून आपल्याला जास्त वाढावे म्हणून खून करतात। हे लोक ज्ञानी असले तरी भेदभाव करणारे नीच असतात। विषयासक्तीने आपली त्यांनी विटंबना करून घेतलेली असते। आपण स्वतः मागा सारखा सोवळा आपण उपदेश मात्र जनासाठी करतो। रसना आणि शिष्टाचे अंकित असणारे हे लोक वरपांगी ढोंगी असतात, असे तुकाराम महाराज म्हणतात। 981। ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे,
आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा, परमहंस तरी जाणे सहज वर्म, तेथे याती धर्मकुळ नाही, बोले वर्म जो चाले या विरहित, तो जाना पतित श्रुती बोले, तुका म्हणे काही नाही नेमाविन, मोकळा तो सीन दुःख पावे. 981. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या मानवी जीवन जगण्यास 4 अवस्था सांगितल्या आहेत. त्यापैकी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये अभ्यास करावा, विद्या प्राप्त करावी आणि गृहस्थ आश्रमात यजन, याजन, अध्ययन, अध्यापन इत्यादी षटकर्मे करावी. वानप्रस्थान आश्रमात विरक्ती साधावी. संन्यास आश्रमात सर्व संकल्पाचा त्याग करावा. परमहंस पदवीस जात धर्म कुळ लागत नाही, सहज स्थितीत असावे. या नियमाने न वागणाऱ्याला श्रुती पतित मानते. तुकाराम महाराज म्हणतात, विधी नियमाचे काटेकोर पालन केले पाहिजे. अनियमितपणाने वागणाऱ्याला कष्ट व दुःख प्राप्त होते. 982. आम्ही क्षेत्रीचे संन्यासी, देह भरीत ऋषिकेशी, नाही केली ऐशी, आशा काम बाहेरी, आले अयाचित अंगा, सहजते अम्मा बागा, दाता पांडुरंगा, ऐसा करीती निश्चिंती, दंड धरिला दंडायमान, मुळी मुंडिले मुंडन, बंदी बंदाची कौपिन, बहिर्वास अवटडे, काळे सादियेला काळ, मन करुणी निश्चळ, लौकिकी विटाळ, धरुणी असो एकांत, कार्यकारणाची चाली, वाचा वाच्यत्वे नेमिली, एका नेमे केली, स्वरूपीच ओळखी, नवे वेशधारी, तुका आहाच वरीवरी, आहे तैसी बरी, खंडे निवडी वेदांची. 982. श्रीहरीच्या बोधाने भरलेल्या देहक्षेत्रीचे आम्ही संन्यासी आहोत. त्यातून आशा कल्पना काढून टाकली आहे. पांडुरंग हा सर्व देणारा आहे. या निश्चयाने आम्ही सहजपणे अयाचित वृत्तीने राहतो. साष्टांग नमस्कार हाच दंड धारण केला आहे. मूळ अज्ञानादी वृत्तीचे आम्ही मुंडन केले आहे. 3 बंधांचा कौपीन घालून देहबुद्धीच्या बाहेर वस्ती केली आहे. मन निश्चल करून गर्दी टाळतो. भावभक्तीच्या एकांतात राहतो. श्रीहरीच्या भक्ती कार्यात वाणी उपयोगात आणतो. भगवंतांचे स्वरूप एकतत्वाने जाणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी वरवरचे बाह्य वेश धारण करणारा संन्यासी नाही. वेदातील अर्थपूर्ण अनुकूल साधनेला पोषक सांगितलेला संन्यास भाग मी घेतला आहे. 983. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा, नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणांची गोवी उगवणी. 983. आपल्या शरीराचा निर्वाह होईल एवढे पुरेसे अन्न, शरीराचे रक्षण होईल एवढे पुरेसे वस्त्र, रात्रीच्या विश्रांतीपुरती गुहा किंवा झोपडी मिळाली तरी चित्तामध्ये समाधान मानावे. चित्त इतर कोठेही न भरकटता केवळ नारायणाचे स्थान हृदयात असावे. साधकाने जनामध्ये फार काळ व्यतीत करू नये, बोलू नये, मैत्री वाढवू नये, बुद्धी नियंत्रणात ठेवून इंद्रिय स्वाधीन ठेवावीत. त्रिगुणाचा निराश करून नामस्मरणात जास्तीत जास्त वेळ घालवावा असे तुकाराम महाराज म्हणतात. 984. याची नावे दोष, राहे अंतरी किलमिष, मना अंगी पाप पुण्य, पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प, बीजा ऐसी फळे उत्तम का अमंगळे, तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हे हित. 984. अंतरात कोणतेही किलमिष ठेवणे हा दोष आहे. मनाच्या चांगल्या वाईट संकल्पाप्रमाणे पाप पुण्य घडत असते. जसे बीज असते त्याचप्रमाणे वृक्षाला चांगली हीन फळे येतात. यासाठी प्रथम चित्त शुद्ध असावे लागते. तेच हितकारक आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 985. कुशळ वक्ता नवे जाणीवतो श्रोता, राहे भाव चित्ता धरोनिया, धन्य तो जगी ब्रह्मतया अंगी वसतसे, न धोवी तोंड न करी आंघोळी, जपे सदा काळी राम राम, जप तप ध्यान नेने योगयुक्ती, कृपाळू जो भूती दयावंत, तुका म्हणे होय जाणोनी नेनता, आवडे अनंता जीवाहुनी. 985. तू ब्रह्मज्ञान सांगणारा कुशल वक्ता होऊ नकोस किंवा श्रवण केलेल्या ज्ञानाची जाणीव ठेवणारा श्रोता होऊ नकोस. केवळ चित्ताच्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा भाव दृढ धरून राहा.
असे वागणारा धन्य आहे. त्याच्या चित्तात परब्रह्म वास करते. वारंवार तोंड धुणे, स्नान करणे या गोष्टीला महत्त्व देऊ नको. सर्व काळ रामनामाचा जप करशील तर धन्य होशील. जप तप ध्यान योग या साधनांच्या युक्त्या जाणत नसशील, परंतु सर्व प्राणी मात्रांचे ठिकाणी दयावंत भावधर असा ब्रह्मज्ञानी धन्य असतो. त्याच्या अंगी खरे ब्रह्म वसते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही जाणून तो नेणता असतो. तो अनंताला जीवाहूनही प्रिय असतो. 986. म्हातारपणी थेटे पडसे कोकला, हात कपाळाला लावणी बैसे, खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळतसे नाक श्लेषा मुरपुरी, बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडगडी कंठकप भारी, शेजारी म्हणती मरेन कामेला, आणिला कांटाळा येणे आम्हा, तुका म्हणे आता सांडोनी सर्व काम, स्मरा राम राम क्षण क्षणा. 986. मनुष्य म्हातारा झाला की त्याला थंडी पडसे, खोकला इत्यादी विकार उद्भवतात. त्याच्या त्रासाने तो कपाळाला हात लावून काळजी करीत बसतो. त्याचे तोंड खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे पोकळ मोकळे होते. नाकातून पाणी वाहते. बोलताना शब्दाचा उच्चार नीट होत नाही. कपाने छाती भरते. गरगर आवाज होतो. या सर्वांचा शेजाऱ्यांना त्रास होतो. ते म्हणतात, हा मरत का नाही? याचा आम्हाला कंटाळा आला. तुकाराम महाराज म्हणतात, वृद्धपणी असे हाल होतील हे ओळखून सर्व कामे सोडून रामनाम घ्या, ते तुमच्या हिताचे आहे. 987. बाळपणी ऐसे वर्षे गेली 12, खेळता या पोराना नामते, विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी, चंपे पेंड घडी एकी वेकी, हमामा हुंबरी पकव्याच्या बारे, खेळे जगी भोवरे चुंबा चुंबी, सेल डेरा आणि निसर भोवंडी, उचली वाळे धोंडी अंगबळे, तुका म्हणे ऐसे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्वमूळ. बालपणी पोरांची खेळण्यात वयाची 12 वर्षे जातात. विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाघोड्या चंपी एकीबेकी पेंडघडी इत्यादी खेळ सारखे खेळायचो. त्यात हंगामा हुंबरी पकव्याची बारे मोठे भोवरे शिवाशिवी असे खेळ असतात. तसेच शेल्डेरा निसर भोवंडी उरा पोटावर मोठे दगड उचलणे असे खेळ असतात. त्यावेळी खेळण्यात वेळ जातो, परमार्थ घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाळपणाचे वय खेळ खेळण्यात गेल्यावर गर्वाचे मूळ असे तारुण्य पुढे येते. त्यावेळी तर परमार्थ अजिबात घडतच नाही. 988. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी घुळी जैसा, अठोनी वेठोनी बांधला मुंडासा, फिरतसे म्हैसा जनामधी, हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भलियांसी, श्वानाची या परी हिंडे दारोदारी, पाहे परणारी पापदृष्टी, तुका म्हणे ऐसी थोर हानी झाली, करिता टवाळी जन्म गेला. 988. तारुण्याच्या धुंदीत तरुण मनुष्य उन्मत्तपणे कोणाचाही मान ठेवत नाही. मस्त वालबैलासारखा दुसफुसत असतो. पागोटे घट्ट बांधून माजलेल्या रेड्याप्रमाणे तो ताठ मानेने लोकांमध्ये फिरत राहतो. हातामध्ये दीड विड्याचे पान पण ताठ्याने मान वर करून चालतो. समोरून ज्येष्ठ व्यक्ती आली तरी त्यांची परवा करीत नाही, नमस्कार करीत नाही. कुत्र्याप्रमाणे लोकांच्या दारोदार हिंडतो. दुसऱ्यांच्या स्त्रियांकडे पाप दृष्टीने टक लावून पाहतो. अशी वृत्तीच्या माणसाच्या सगळ्या आयुष्याची नासाडी होते, कारण तो स्वतः आयुष्य टवाळक्या करण्यात घालवतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 989. काय माझे नेती वाईट म्हणून, करू समाधान कशासाठी, काय मज लोक नेतील परलोका, जाता कोणी एक निवारिल, न म्हणे कोणासी उत्तम वाईट, सुखे माझी कूट खाओ मागे, सर्व माझा भार असे पांडुरंगा, काय माझे जगा सवे काज, तुका म्हणे माझे सर्व ही साधन, नामस कीर्तन विठोबांचे. मला वाईट ठरवून लोक माझे काय घेऊन जातील, बदल्यात मला काय देतील, मी लोकांचे समाधान करण्यासाठी का धडपडू. लोकांच्या आवडीच्या छंदाने वागलं तर ते मला काय परलोकाला घेऊन जातील काय, आणि मी जाऊ लागलो तर थांबवतील का. मी कोणालाही चांगला अथवा वाईट म्हणणार नाही. लोक माझ्या मागे माझी कुशाल निंदा करोत. माझा सर्व भार पांडुरंगावर आहे, जगाशी मला कर्तव्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठोबाचे नामच कीर्तन करणे हेच माझे सर्व साधन आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.